नांदगाव खंडेश्वर शहरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे. नांदगाव खंडेश्वरमध्ये चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून शहरातील छोरिया कॉलनीमधील रस्त्याचे काठावर सौर ऊर्जेवर आधारित स्ट्रीट लाईटचे पोल पाडून त्यावरील लिथियम बॅटरी, सौर पॅनेल व स्ट्रीट लाईट्स चोरून नेल्याची घटना घडली. नांदगाव खंडेश्वर शहर व परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असून गजानन महाराज कॉलनी, छोरिया कॉलनी, सुंदरनगर परिसरात पत्रकार सागर सव्वालाखे यांचे घरी जबरी चोरी, तर गौरव वितोंडे, माजी नगरसेवक सतीश पटेल, अडते दलाल यांचेकडे घरफोडीचे प्रयत्न झाले होते. चोरटे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले होते. सुंदरनगरमध्ये बांधकाम ठेकेदार प्रकाश शेवंडे यांचे घरासमोरील बांधकामासाठी वापरण्यात येणारे तराफे चोरटे ऑटोमध्ये भरून घेऊन जात असताना कुणाच्या तरी नजरेत पडल्याने ऑटो पलटी करून चोरटे पळून गेले होते. मुद्देमाल व चोरी करणारा ऑटो मिळून आला होता. याच कॉलनीतील सदानंद जाधव गुरुजी, विनोद सुने यांचे शेतातील पंप, लेआउटमधील बोअरवेलमधील पंप 2 वेळा चोरून नेले. बांधकामावरील लोखंड, सळ्या, पिंजरे चोरी गेले आहे. ताज्या कमाईकडे ओढ असलेले तरुण, अल्पवयीन लहान मुले चोरीमध्ये सहभागी असल्याचे दिसून येते. भंगाराचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी लहान मुलांना जाळ्यात ओढून लोखंडी सळ्या, पलंग, सायकल, गाडीच्या बॅटऱ्या, पथदिवे चोरी करण्याचा जोरात सपाटा लावलेला आहे. 2 महिन्या अगोदर क्रीडा संकुल, छोरिया लेआउट, टोंगलाबाद येथील सौर पथदिव्यांचे पोल आडवे पाडून त्यावरील लाईट, लिथियम बॅटरी, सौर प्लेट चोरून नेल्या होत्या. पोलिसात तक्रारी झाल्यात. मात्र पोलिसांनी पडद्याआड सर्व निपटवले का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शहरात एवढ्या सर्रास चोऱ्या, गुटखा, मटका, सर्वत्र अवैध दारू विक्री सुरू असताना करावे दक्ष असल्याचा आव आणणारे पोलीस प्रमुख स्तब्ध का बसले आहेत? आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती घडून छोरिया कॉलनीमधील श्री दाणी बाप्पू यांचे घरासमोरील 2 पथदिव्याचे पोल आडवे पाडून त्यावरील बॅटरी, सौर प्लेट, लिथियम बॅटरी असे 1.5 लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले. वाढत्या चोरीच्या घटनेमागे कॉलनीमध्ये रात्रीच्या वेळी काळोख पसरून चोरी करून सहज पळून जाता यावे याकरिता हे सर्व सुनियोजित कट आखून केलेल्या घटना आहेत, असा आरोप कॉलनीवासियांनी केला आहे. या घटनेची तात्काळ चौकशी करून चोरट्यांना अटक करावी अशी मागणी आज पोलीस स्टेशनला धडकून राजेश पाठक, सतीश सव्वालाखे, प्रशांत कारे, उमेश चौकडे, राजू ढोके, पोफर घाटे, गुल्हाने सर, संदीप भोयर, चेतन राठोड, निर्मल भोयर, देवरे टेलर, धडे पोलीस पाटील, सावदे पाटील यांनी केली आहे. काही महिन्यांपासून नांदगाव खंडेश्वर शहरातील छोरिया नगरात चोरांचे सत्र सुरूच आहे. मध्यरात्रीच्या सुमारास या भागातील जे पथदिवे आहे सौर ऊर्जेवर चालणारे तेच चोरून नेल्याची घटना घडली आहे. आपल्यासोबत आहे या भागातील नागरिक. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशी घटना घडली. काय सांगाल दादा? नांदगाव खंडेश्वर मध्ये मागील काही दिवसांमध्ये चोऱ्याचं रॅकेट हे मोठ्या प्रमाणात सक्रिय झालं आहे. या अगोदर सुद्धा क्रीडा संकुल येथील सोलर लाईट चोरीला गेले होते. तसेच हे आपण जे मागे पाहत आहे इथे पण 2 सोलर लाईट काल मध्यरात्री चोरीला गेले. त्यामुळं यावर चोरांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना कुठे कमतरता जाणवत आहे किंवा त्यांच्यावर वचक असल्याचे मला आढळून येत नाही किंवा दिसत नाही आहे. त्यामुळे जे गस्त वगैरे जे आहे, या अगोदर सव्वालाखे यांच्या घरी पण चोरी झाली होती. लिचडे सरचं घर फोडलं होतं, खंडारेचं घर प्रयत्न झाला होता फोडण्याचा. तसेच वितोंडे जे आहे ज्वेलरी यांचं घर फोडण्यात चोर यशस्वी झाले होते. त्यांच्याकडे धारदार शस्त्र असतात. लोकांमध्ये आता दहशत अशी पसरली आहे की बा आपण हे नांदगाव खंडेश्वर शहरातील नागरिक सुरक्षित आहेत किंवा नाही, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा झालेला आहे. नक्कीच आपण ज्या ठिकाणी घटना घडली ते एक्झॅक्टली
त्यांनी कसा प्रयत्न केला तोडण्याचा हा आपण पाहूया. 2 नट त्यांनी खोलून 2 नट तसंच ठेवून पुरा पोल वाकून त्यामधली जे बॅटरी आहे, त्यानंतर ते प्लेट आहे व लाईट हे चोरीला गेलेले आहे. हा एक पोल झाला. त्याच्यानंतर बाजूला एक दुसरा पोल आहे. अशा रीतीने या घटनेला चोरांनी प्रतिसाद दिला. कॅमेरामन वंश वानखडेसह मी सागर सवालाखे, न्यूज 24 नांदगाव खंडेश्वर.